मास्तर, महेश शेपूट कशाला हलवते? बंड्या, कारण शेपटीत इतकी शक्ती नसते की म्हशीला हलवू शकेल. मास्तर बेशुद्ध. मुलगी शिकली, प्रगती झाली. मुलगा शिकला, प्रगतीलाच घरी घेऊन आला. माझ्या घरचे मला शाब्बास फक्त तेव्हाच म्हणतात जेव्हा माझ्याकडून घरातली एखादी वस्तू फुटते. बाप, काय रे पोरा, शाळेतला पहिला दिवस कसा होता? मुलगा, काय ती शाळा, काय त्या मॅडम, काय त्या वर्गातल्या पोरी, ओके आहे सगळं. संता अपनी गर्लफ्रेंड के साथ बैठकर चिप्स खा रहा था. गर्लफ्रेंड बड़े प्यार से संता की आंखों में आंखें डालकर बोली, कुछ फील हो रहा है? संता, हाँ, तू मुझसे ज़्यादा चिप्स खा रही है. काका, काय मग, काय करतोस आजकाल? मुलगा, इंजिनियर झालो. काका, पण तू तर ITIला होता ना? मुलगा, तुमची पोरगी पण नर्सिंग करून मी डॉक्टर झाले सांगत फिरते. शिकारी नवरा, आज अशी परिस्थिती झाली होती की एक तर वाघ मरेल किंवा मी. बायको, बरं झालं वाघ मेला, नाहीतर तुमची कातडी काय कामात आली असती. पिंकी, मी काल माझ्या नवऱ्याला सिनेमा हॉलमध्ये एका मुलीबरोबर पाहिले. चिंगी, मग तू त्याला पकडलंस का? पिंकी, कसं पकडणार, मी पण माझ्या मित्रासोबत सिनेमाला गेले होते. बाप मुलाला मेसेज करतो, तुझ्या लग्नासाठी फोटो पाठवत आहे, निर्णय घेऊन सांग. मुलगा, पहिली मुलगी पसंत आहे. बाप, दिवस रात्र मोबाईलमध्ये बघतो तिथे नको बघू, चेहऱ्याकडे एकदा तरी बघ. हरामखोर, सगळे फोटो एकाच मुलीचे आहेत. लग्नाच्या वेळेस नवरदेवाचा मोबाईल वाजला आणि त्याला एक खानाखाली बसली, कारण त्याची रिंगटोन होती, जिंदगी मौत ना बन जाए, संभालो यारो. लग्न समारंभात बायका एकमेकींच्या साड्या बघून जळतात आणि पुरुष एकमेकांच्या बायका बघून.